चला फायनली 4 तासानंतर आम्ही पोहोचलो. मिसळ झाल्यानंतर आम्ही मागवली एक मस्तपैकी पेरूची लस्सी. हॅलो व्हॉट्सअप पीपल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आम्ही चाललो आहे एक अशा ठिकाणी जिथे पेरूचा खूप सारा व्हरायटीज आपल्याला भेटतील, खायला प्यायला मस्त मजा येईल. तर आपण चाललो आहे आज नाशिकमध्ये पेरूची वाडी, पूर्ण फॅमिलीसोबत. फॅमिली आता इथे जरा शॉपिंग वगैरे करते. जस्ट एक 5 मिनटाचा ब्रेक घेतलेला आम्ही, त्यासाठी थांबलो आहे. फटाफट निघूया आणि डायरेक्ट आता नाशिकमध्येच थांबणार आहेत. हा आपला मानस मंदिरच्या जस्ट पहिले जो लागतो मॅकडी फूड किंवा फूड मॉल बोलू शकता, या इथे थांबलो आहे आम्ही. आता सकाळचे वाजलेत 8:25. हा वाला ब्लॉग मराठीत करतोय कारण का जिथे आम्ही चाललो आहे त्या ठिकाणाबद्दल जर मी मराठीमध्ये जर जास्त बोललो तरच मजा येईल, म्हणून हा वाला ब्लॉग मराठीमध्ये असणार आहे. आणि जे ठिकाण आहे ते जर मराठीमध्ये बोललो तरच लोकांशी मी कनेक्ट होऊ शकतो. तर थोडासा सपोर्ट पण दाखवा मराठीला. जर वाटलंच तर आपण मध्ये मध्ये मराठीवाले ब्लॉग्स पण टाकूया, नाहीतर मग मराठीवाला आपण डायरेक्ट एक चॅनलच वेगळा ओपन करू. पण आता सध्या तरी माझा फोकस आहे की याच चॅनलला थोडंसं ग्रो करूया. त्याच्यामुळे मराठी थोडं वेगवेगळं आपण ट्राय पण करतो आहे की मराठीमध्ये टाकून बघूया, हिंदीमध्ये टाकून बघूया. पुन्हा एकदा गाडीत आलो आहे आणि एवढे स्पीडने चाललो आहे. आता आम्ही पोचलो आहे लगभग कसारा, कारण का आता पुढे बघा कसारा घाट लागेल. आणि आमचा DJ मॅन जरासा स्लो चालला आहे, कारण की गाणीमध्येच थांबून टाकतो तर मध्ये चेंज करतो. हा मागे जो बसला हा DJवाला. आणि ते शिर्डीची पालखी पण चालली आहे. आणि शिर्डीच्या पालखीसोबत मागे चालले वोल्कॅनोच्या गोष्टी, वोल्कॅनो टॉक्स चाललं आहे तिकडे. कसे चालत चालले, कसे जात असतील ना हे लोक चालत. कमीत कमी 5 दिवस लागत असतील ना श्रुतिका? जास्त दिवस 5 दिवसात जातात. पण त्यांच्यासोबत बाकीच्या सगळ्या गोष्टी पण असतात. पण तरीसुद्धा टेम्पो पण असतो, गाड्या पण असतात, खूप साऱ्या गाड्या पण जातात सोबत. जसे काय बघा आता ह्या मे बी त्यांच्याच गाड्या आहेत, म्हणजे बॅकअपसाठी की बाबा कोणाला इमर्जन्सी असेल किंवा काय असेल तर गाडी ठेवतात सोबत. जेवणाची पण सोय असते त्यांची. हे बघा पालखी इथे बघा, पुढे घाट सुरू झाला आता मस्तपैकी कसारा घाट. तो खाली यायला हा वरती जायला वेगवेगळे, दोन्ही पण वेगवेगळे. हा 1 वे, तो पण 1 वे. चला फायनली 4 तासानंतर आम्ही पोहोचलो. समोरच्या साईडला इथे गाडी पार्क केली आहे. आता चालत जाऊया, बघूया आता तिथे आतमध्ये कसं काय प्रोसेस आहे, गेल्यावर कळेल. आणि आल्यावर असं समजतं की खूप गर्दी इथे, कारण का फुल पार्किंग फुल आहे इथं. बघा इथे बाईकची इथे पार्किंग आहे, कारची पुढे फुल आहे, एकदम फुल आहे. चला इथे खाण्यासाठी एंटर केलं असं काहीतरी. मागेल बघा इथे छोटे स्टॉल्स. मला असं वाटतं बोटिंगची पण सुविधा ठेवली आहे. बघा इथे बोटिंग करणार. अच्छा इथून फक्त एवढंच आहे, पण बोटिंगची सुविधा ठेवली आहे. इथून आतमध्ये जसं एंटर केला त्या इथे छोटे मोठे स्टॉल्स आहेत. स्टॉल्स म्हणजे बसलेत भाजी वगैरे घेऊन. आणि इथे हे छोटे छोटे स्टॉल. इथे फ्रीज घेतं मोहितो, इथे पण आहेत, कपडे वगैरे आहेत फ्रेश. हाय, हे बघा असं इथे आलं तर भाजी वगैरे इथे लोक हे करतात, विकतात आहेत. वांगी नाईस. हे इथे लेफ्ट साईडला
रेस्टॉरंट बोलू शकता. पेरूची आईस्क्रीम पण इथे. पेरूची आईस्क्रीम पण घेऊया. सगळ्यांनी आम्ही मिसळ घेतलेली आता सध्या तरी. बाकी अजून काय काय आयटम येत आहेत. नाही मस्त. चला खाऊन घ्या आता पटापट. मिसळ झाल्यानंतर आम्ही मागवली एक मस्तपैकी पेरूची लस्सी आणि ताक पण मागवलेलं. ताक सिद्धी पितोय. 4 ग्लास पिला. आता हे 5वा ग्लास तो पिणार आहे. तो बोलला की मी 6 ग्लास पिणार आहे. घ्या मला पिऊन पिऊन. हा लास्टवाला. चल लास्टवाला संपव. एक नंबर. खाली ग्लास होता. ॲक्टिंग करतो का? ॲक्टिंग करतो. चला मिसळ तर खाऊन झाली. आता पेरूची आता कमतरता पूर्ण करण्यासाठी आईस्क्रीम घेतली आम्ही. ठीक आहे. मसाला जास्त पडला आमच्याकडून, माझ्याकडून, पण ठीक आहे. टेस्ट मस्त लागते. बाकी आता पुढे पूल आहे, तिकडे जायचं आहे. और यहाँ पे हो रहा है प्रिश का पोर्ट्रेट. एक नंबर. प्रिश चला. मिसळ आणि आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर आम्ही आलो आता पेरूच्या वाडीमध्ये, जिथे खूप सारे स्टॉल्स वगैरे आहेत. आता जरा इथे एक्सप्लोअर करूया. किती झाले? 4 झाले ना? लास्ट मला एक लास्ट द्यायची ना फक्त. थोडा विचार केला तेवढं असं काय लावून आहे माझ्यासाठी. लहान मुलांसाठी खूप आहे. मला फक्त बघायचं आहे आता की बर्ड्स वगैरे कुठे आहेत. ते पुढे वाटतं त्या साईडला. टर्की. अरे टर्की काय गेलं वाटतं टर्कीला. आणि बघ काश्मीरी बकरी. त्या तसेच करतात ऍक्च्युली. ही कोणती आहे का बकरी? वाव ब्रह्म कोंबडी आहे ना म्हणून. ब्रह्म कोंबडी. वाव. हा बा तेरे नाम. ये सुधिका तेरे नाम. ये अरे तेरे नाम. व्हाईट पॉलिश कॅप. वाव हा कसला क्यूट दिसतोय बघ ना. एक नंबर. स्पीकर एक नंबर आहे. हा पण मस्त आहे. व्हाईटवाला पण मस्त आहे. एक नंबर स्पीकर. इमू आपण कुठे बघितलेला त्या याला? एवढा मोठा आहे ना. पुढे काय? इकडे बघ. अरे तेरे नाम. हा हेअरस्टाईल आहे बघ ना त्याची. एक नंबर आहे बरं. म्हणजे हे टेल बघ एवढी मोठी याची. याची टेल बघ एवढी मोठी आहे. कोंबडी बेबी कोंबडी चिक्स. मस्त आहे ना. अन्न असंच ओपन ठेवलंय. कोंबडी पिगल बदक मस्त एकदम भारी दिसतात. सरडा म्हणजे एक नंबर. चला आता जाऊया हातावर बसणाऱ्या पक्षींकडे. चला 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 चला. जागा खाली करा. चला. वरती कसा उलटा लटकला. इकडे
मस्त आहे. हातावर काहीतरी घ्यायला पाहिजे होती. हे आपल्याला तर सवय यायची. हे कोणी दिलं? कोणी दिलं? हे घे. त्याला आवाज दे. ये ना. अरे राजा ये. नाही येते. वाव. अरे एक नंबर आहे सिद्धू, एक नंबर. ते बघ प्रिस आहे बघ हाताने, हे बघ कसा हाताने पकडला त्याने. दे. एक नंबर ना. मी घेते याला दिले आता. हे बघ फ्रिश. तुला पाहिजे? थांब दाखव. फ्रिश येईल ताई तुझ्याकडे. जाऊ नको. हे भारी झालंय. हे पकड ना. हे भारी आहे ते, एक नंबर. माझ्या जस्ट आता खांद्यावरून गेला. हा मस्त आहे. अजून एक आहे. अजून एक येल्लो. कुठे? इथे होता आता. हा चालता चालता मला बघ काय दिसला. टायगर. फक्त एवढ्या जगात चालत नाहीये. हे बघ ब्लॅक हुडेड उंदीर आहे ना. एक ब्लॅक दिसतो मला आतमध्ये. दिसला आहे बघ हा वरचा वाला. एक मिनिट व्हिडिओ करते ना. 3.5 किलोचा आहे. 3.5 किलो आरामात आहे. नंबर का? झाले सर्व. आता फायनली आम्ही निघतोय घरी जायला. आता वाजले 2:45 आणि आता निघू डायरेक्ट सरळ कल्याण किंवा मध्ये जर काय कुठेतरी बघूया काय. आता इथे पायनॅपल वगैरे घेत होते तर निघालो आणि इथे पेरू घ्यायला थांबलेलो आम्ही. आता इथून फटाफट निघू आणि सरळ थेट आम्ही डायरेक्ट कल्याणला भेटू. कारण का मध्ये कुठे थांबायचा का प्लॅन नाही आहे. आणि डायरेक्ट घरी म्हणजे डायरेक्ट घरी नाही, पण मध्ये कुठेतरी चहा वगैरेसाठी थांबूया, एकात ब्रेक घेऊया. आणि गाडी बघा एकदा छान झाली. शेवटचे 45 किलोमीटर फक्त, 45 किलोमीटर आणि 1 तास आणि मग पोचून जाऊ आम्ही. आणि भारताचा झेंडा लास्ट टाइम पण आम्ही दाखवणार होतो जेव्हा बाईकने आलेलो. आता मस्त वाटतो. तर घरी आता पोहोचलोय जस्ट मी. आता घरातल्यांना ड्रॉपसुद्धा केलेला आहे. गाडी आता पार्किंगमध्ये लावेल मी. तर पेरूच्या वाडीचा ब्लॉग जो मी आज ठरवला होता तो मराठीमध्ये केला. कारण का हे जे एक ठिकाण आहे ते मराठीमध्ये जर मी एक्सप्लेन म्हणजे मराठीमध्ये जर याचा ब्लॉग केला तरच मला असं वाटलं की जरा मी कनेक्ट करू शकतो. अदरवाईज हिंदीमध्ये जर केलं असतं तर जरा मजा नसते आली. बाकी सर्व मस्त आहे. पेरूची वाडी ही मला मस्त वाटलं. म्हणजे त्याची मिसळ वगैरे मस्त होते, टेस्ट पण भारी होती. जास्त करून मला ती लस्सी आवडली. जी पेरूची लस्सी जी होती ती खूप भारी होती. मिसळ तर भारी होतीच होती, बट पेरूची जी लस्सी मी पिलो ती मला जास्त आवडली. आणि बाकीच्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी होत्या त्या पण भारीच होत्या. त्याच्यामुळे वर्थ आहे. एकदा तरी सगळ्यांनी जाऊन यायला पाहिजे. फॅमिली जर असेल तर नक्कीच जायला पाहिजे. तर एकदा विजिट नक्कीच करा. तर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर एकदा लाईक करा, कमेंट करा आणि बाकी मित्रांसोबत, फॅमिली मेंबरसोबत, सगळ्यांसोबत तुम्ही एकदा हा ब्लॉग जरूर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. आणि अशा नवीन आता व्हिडिओज येत राहतील, खूप सारे येत राहतील. तर स्टे ट्यून. बाकी भेटूया आता लवकरच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, राईट सेफ. भेटूया लवकरच. चला बाय.